परतीच्या पावसाने विदर्भात धुमाकूळ घातलाय। अकोला आणि वाशिम जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलंय। यवतमाळ जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने विविध मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यातही परतीच्या पावसाने थैमान घातलंय। यात हजारो हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तिकडे मराठवाड्यावर अतिवृष्टीचं संकट कायम असून हवामान खात्याने मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे। आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपलं असून मनुष्यहानीसह पशुधन देखील झालंय आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने चिंतेचं वातावरण आहे। तिकडे बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प 100% भरलेले आहेत। बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरून बिंदुसरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बिंदुसरा धरणातून ओसंडून वाहणारं पाणी आणि हिरवळीनं दाटलेला बालाघाट डोंगराची ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहतोय। तिकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडसह परिसरातील तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे। ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय, तर कन्नड तालुक्यामध्ये एक व्यक्ती पुरात वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। पूर्णा आणि केळणा तसंच अंजना नदीला पूर आलेला आहे। ही काही दृश्य समोर आलेली आहेत। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सिल्लोड शहरासह तालुक्यात काल दुपारपासूनच तसंच काही ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। तालुक्यातील पूर्णा, केळणा, बहला आणि चरणा तसंच अंजना आणि इतर नद्या या मोठ्या प्रमाणात वाहत आहेत। परिणामी चारनेरवाडीमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। तसंच अभई गावातील काही भागात पाणी शिरलंय। आमठाणा गावातील बाजारपट्टा भागातील बहला नदीला पूर आल्याने गावकऱ्यांचा संपर्क तुटलेला आहे। तर बोरगाव सारवणी परिसरात पूर्णा नदीला पूर आल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्याने परिसरातील गावांशी संपर्क तुटलेला आहे।